आणि त्यांना प्रोत्साहित करायचंय। जितेंद्र सर खारपाले। यस, जाऊया आपण जितेंद्र सरांकडे। परंतु आज की नारी सब पे भारी, खरं आहे ना? सगळ्या महिला भगिनी आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन झालेले या अभूतपूर्व सोहळ्याचे प्रत्येक जण साक्षीदार, प्रत्येकाला हे नयनरम्य रूप खरं तर हा सोहळा आपल्या नयनामध्ये साठवून घ्यायचा आहे आणि त्याचसाठी संपूर्ण तमाम महिला क्रीडा रसिकांची गर्दी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते। पहा, सगळ्यांना एक नियम असेल, जे शेताचा बांध आहे ते तुमच्या बाउंड्री असतील आणि मागे एक रेषा ओढलेली आहे ती तुमची बाउंड्री असणार। या झालेल्या मॅच मध्ये सामनावीर राहुल पाटील 8 बॉल 21 रन। चला राहुल पाटील फ्रॉम शिवकृपा जानवली, आपण यायचंय। पूर्ण मॅच एकटा खेळून काढलेला आहे आणि विजयश्री आपल्याकडे ओढून घेतलेले आहे राहुल पाटील जानवली। चला, तसेच जितेंद्र सरांच्या सोबत जोडले गेले आहेत ते दत्ता सर, हे सुद्धा आपल्याला येथे समालोचन करताना पाहायला मिळणार आहेत। दत्ता सर, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या। महिलांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या समोर ठेवण्यात आलेला आहे। खरं तर ज्या क्षणाची आपण सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत, तो दैदिप्यमान सोहळा पंचक्रोशी क्रिकेट संघटना आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक फ्रेंडली एक्झिबिशन मॅच, साऊथ पंचक्रोशी अगेन्स्ट नॉर्थ पंचक्रोशी, दक्षिण पंचक्रोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्तर पंचक्रोशी, हा सामना या ठिकाणी रंगेल आणि या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात। महिला आज खरं तर सर कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मी अगोदरच उल्लेख केला की सध्या देशाच्या राष्ट्रपती देखील द्रौपदी मुर्मू आहेत आणि त्या देखील एक महिला आहेत। एक महिला खरं तर देश चालवत असेल तर इथे आमच्या पंचक्रोशीतल्या महिला देखील कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी असू नये। शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या पंचक्रोशीतील महिलांनी वेगळी छाप जरूर पाडलेली आहे। कला, क्रीडा, साहित्य अशा वेगळ्या क्षेत्रांमध्ये सध्या आमच्या पंचक्रोशीतील महिलांनी कुठेतरी एक एक पाऊल पुढे जावं, हीच भावना मनाशी अंगीकारून या ठिकाणी आम्ही पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये महिलांची एक एक्झिबिशन मॅच या ठिकाणी ठेवलेली आहे। आमचे आदरणीय या पंचक्रोशीचे मजबूत आधारस्तंभ संजयजी ठाकूर साहेब यांच्या सुपीक डोक्यातून आलेली ही संकल्पना आणि ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरते, या संपूर्ण घटनेचा आमच्या या पंचक्रोशीतील तमाम नागरिकांना याचा प्रचंड अभिमान आहे की आमच्या ह्या मुली आज या क्रिकेटच्या परिपटलावर आज आपला खेळ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील। चला लवकर घ्या, ज्यांचं काम आहे त्यांनी थांबा, बाकी सगळ्यांनी बाहेर चला आणि मॅचला सुरुवात करा। फिल्डिंग लावा आणि लगेच मॅचला सुरुवात करा। महिलांच्या बाबतीत भरपूर काही सांगितलं तर कमी पडेल। जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। तीच आहे सृजनाची निर्मिती, तिच्यामुळेच तेवतात दिव्यातील वाती। चहूकडे प्रकाश देऊन जगास ती उद्धारी, त्या विश्वशक्तीची आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। आणि याच विश्वशक्तींचं आज तुम्हाला शक्ती प्रदर्शन क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। एकीकडे वुमेन्स इन पिंक आणि दुसऱ्याकडे पाहिलं तर वुमेन्स इन व्हाईट अशी मॅच तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल आणि इथे सगळीजण तयार आहेत। चला पुन्हा एकदा सांगतोय, लगेच सामन्याला सुरुवात करा। आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती ही आमची नारी आहे। कारण पुरुष आणि नारी हे एका रथाची 2 चाकं आहेत आणि दोन्ही तेवढीच महत्त्वपूर्ण असतात आणि त्याच्यामध्ये मी म्हणेन नारीचं चाक हे कुठेतरी आणखीन प्रबळ असतं, कारण ती जर घरामध्ये बसली तर घराचं काही खरं नसतं। त्यामुळे नारी शक्ती आदिशक्ती आहे, ते आदिशक्तीचं आज शक्ती प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळेल। बाकी सगळ्यांनी बाहेर यायचे, चला।
धन्यवाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं त्रिवार वंदन करून मी जितेंद्र पाटील खारपाले या सर्व क्रीडा रसिकांचं या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या 6व्या सत्रातील या आज ऐतिहासिक मॅच कडे अर्थातच प्रदर्शनीय मॅच खेळवला जाईल तो वुमेन्स क्रिकेट मॅच मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय आणि घेऊन चालतो आपल्याला या पहिल्या मॅच मध्ये जिथे सामना रंगतोय उत्तर पंचक्रोशी विरुद्ध दक्षिण पंचक्रोशी वुमेन्स मॅच. सर्व क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेस पोहोचतोय. मॅच मधला पहिला चेंडू अगदी फुल टॉस पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न केला आणि पहिली धाव येते ती स्ट्राइक एंडवर आहे. ती साक्षीच्या या पहिल्या धावाने साक्षी ठरवलेले आहे की ही पहिली धाव माझ्या बॅटमधून आलेली आहे या पंचक्रोशीच्या मैदानात. सुचिता यांचा दुसरा चेंडू प्रयत्न केला जरूर लेग साइडच्या दिशेनं. अंपायर तिथं मला वाटतं प्रथमेश आहे त्यांनी तो सत्यविजय निश्चितच वाईटच्या रूपाने दुसरी धाव जोडली जाईल. यावेळीचा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पहिला यष्टी उद्ध्वस्त केले. पहिला विकेट गडी बाद करतोय या मॅडम आहेत त्या सुचिता आणि पहिला धक्का बसतोय उत्तर पंचक्रोशी या टीमला. चला धन्यवाद. अतिशय सुंदर सुरुवात. खरे तर पहिल्या चेंडूवर एक धावानं साक्षीनं एक धाव जोडली होती. दुसऱ्या चेंडूवर वाईट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. याच्यानंतरचा खूप सुंदर चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर ज्या पद्धतीनं जेंट्स क्रिकेट खेळतात अशा पद्धतीचा चेंडू इथं पाहायला मिळाला सुचिता यांच्याकडनं. षटकातील पुढचा चेंडू सुंदररित्या तटावलेला मिड विकेटच्या दिशेने येतो. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली. म्हणजे इथं खरंच कौतुक करावे लागेल या दोन्ही खेळाडूंचा. ठाकूर सर यांचा दोघींचा जर रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळतात. अगदी प्रॅक्टिस असल्याचं इथं दिसून येत आहे. पुढच्या षटकातील चेंडू फुलटॉस परंतु लेग साईडच्या दिशेनं गेला. अंपायरने तो वाईटच्या रूपाने एक धाव अतिरिक्त धावत जोडली जाईल. धाव संख्या होते ती 5. आणि षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हळूवारपणे टाकलं परंतु अचूक भेदकता या षटकामध्ये सुचिता यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि पुन्हा दुसरा त्रिफळाचित केलाय. तो दुसरा धक्का बसतोय उत्तर पंचक्रोशीला. पूर्व मला वाटतं 2 धावा करून बाद. धन्यवाद डीजे. खूप चांगलं संगीत आणि ही उत्सुकता खरं तर मी ज्या आमच्या महिला प्रेक्षक वर्ग आहे त्यांची सुद्धा एक उत्सुकता शिगेस पोचली आहे. आणि आरती साईप्रसाद मात्रे यांच्याकडनं मला वाटतं प्रत्येक षटकार आणि चौकार असं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. याच दरम्यान मिड विकेटच्या दिशेनं मारलेला चेंडू तिथं केवळ एका धावेची भर पडते आणि षटक क्रमांक मला वाटतं एक संपुष्टात येते. एका षटका अखेर उत्तर पंचक्रोशी संघ
धाव संख्या झाले ते 6 म्हणजे या पहिल्या षटकात प्रत्येक चेंडू मागं त्यांनी 6 धावा जमवल्यात. खूप चांगलं क्रिकेट आणि हे क्रिकेटची संकल्पना या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या मार्फत खरं तर मला वाटतं पेण तालुक्यात पहिल्यांदाच महिलांचा क्रिकेटचा सामना या सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेताना. दुसऱ्या षटकासाठी रुचिता रुपेश पाटील पहिला चेंडू आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर काय अफलातून झेल घेतलाय. अगदी पहिला जशी सुरुवात केली होती सुचिता मॅडम यांनी तशीच सुरुवात मला वाटतं रुचिता मॅडम यांनी केली आणि दुसरा धक्का बसतोय. धन्यवाद धन्यवाद रुपेश सर. निश्चितच तुम्हाला सुद्धा आनंद असेल कारण त्यांना एक अभिमान वाटेल रुचिता मॅडमना की महिलांचा जेव्हा क्रिकेट सामना झाला होता पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा जो पराक्रम असेल तो त्यांच्या नावावर झालेला असेल. निश्चितच दत्त सर जाऊया पुन्हा दुसरा चेंडूकडे. दुसऱ्या चेंडूवर मात्र यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. तिथं स्वतःला सुरुवातीला सांभाळा. निश्चितच प्रयत्न खूप चांगला होता. अगदी आपण म्हणतो ना आत्मसमर्पण तशा प्रकारचा इथं प्रयत्न केला. जरूर या प्रयत्नासाठी निश्चितच टाळ्यांचा प्रतिसाद मात्र प्रेक्षकांकडनं येतोय आणि आज आमच्या महिला प्रेक्षक सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद घेताना या दरम्यान एक पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. अगदी अचूक टप्प्या नियंत्रण असलेली ही गोलंदाजी रुचिता मॅडम यांची पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेट केला स्वतःला वेळ दिला. इथं झेल होता होता मला वाटतंय खरंच खूप चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सन्माननीय जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे मॅडम यांना मी नम्र विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सन्माननीय प्रफुल्लजी विठोबा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार व्हावं. धन्यवाद सर. काय अफलातून षटक फेकतात या रुचिता पाटील. बघा जवळजवळ तिसरी संधी होती फॉलो थ्रू मध्ये कॅच कॉटन बॉलची. यावेळेस मात्र जोरदार फटका. चेंडू अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला परंतु काय सुंदर फटका खेळला गेला या फलंदाजांमार्फत आणि ओव्हर. दुसरं षटक संपुष्टात आलंय रुचिता या पाटील यांचं आणि दुसऱ्या षटकाखेर धावा संख्या आहे ती 10. अर्थातच या षटकात केवळ 4 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केलाय परंतु एक अफलातून कॉटन बॉल पकडण्याची संधी निर्माण झाली होती. ती जर साधता आली असती तर निश्चितच दुसरा गडी सुद्धा एकाच षटकात बाद करण्यात यश आलं असतं परंतु झालं नाही. जाऊया परंतु तिसऱ्या षटकाकडे आणि अंतिम षटक असेल या मॅच मधलं आणि यस तिसरं षटक असेल महिलांच्या या क्रिकेट सामन्यासाठी. प्रफुल्ल सरांकडनं प्रत्येक षटकारास आणि चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. निश्चितच आपल्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी हे बक्षीस नक्कीच प्रेरणा देणारा असेल. तिसरं आणि अंतिम तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असतील अर्चना. पहिला चेंडू अगदी फुल टॉस होता खरं त्याला मारून दिलाय अगदी डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सरळ जातोय. केवळ एका धाव्याची भर पडेल. 2 धावा. निश्चितच 2 धावांनी धावसंख्या होती ती 12. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस या छोट्याशा खेळाडूला इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. अनुष्का हिने जर चौकार मारला तर सुशांत पाटील कडनं 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळचा चेंडू प्रयत्न जरूर केलाय. जाईल का सीमा पार होईल का चेंडू नाही परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हे छोटीशी खेळाडू आहे मला वाटतं साक्षी आहे आणि त्याच्यात 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलाय. या 7 बॉल आणि 7 धावांवर खेळते साक्षी. RS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत निश्चित पोहोचते. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू विकेटच्या रेषेत नसल्यामुळे अंपायरने तो वाईट ठरवलाय
आणि एक अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या झाली आहे ती 15. अर्चना हिच्या षटकातील पुढचा चेंडू. ही छोटी फलंदाज आहे. फुलटॉस अगदी टेनिसचा फटका खरं तर स्मॅश करण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न होतोय आणि खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही लेडीज खेळाडूंकडनं पाहायस मिळतंय आणि प्रेक्षकांचा खास करून टाळ्यांचा प्रतिसाद निश्चितच त्यांचं मनोधैर्य वाढवणारा असेल. पुढचा चेंडू यावेळेस आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या आहे ती शेवटचा 1 to go. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न केला. काय सुंदर अफलातून क्षेत्ररक्षण. अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ही जर थेट फेकी लागली असते तर निश्चितच हा खेळाडू बाद झाला असता. परंतु त्या खेळाडूचं सुद्धा क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय अफलातून फिल्डिंग केली आहे आणि थेट फेकी केली होती आणि खरंच प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होत आहे आणि मन जिंकतंय त्या खेळाडू. एक इनिंग संपुष्टात आली. या एका इनिंग नंतर धावसंख्या आहे ती 19 म्हणजे 3 षटका अखेर धावसंख्या झाली ती 19. टार्गेट असेल ते 20. 18 चेंडूत 20 धावा जमवायच्या आहेत त्या दक्षिण पंचक्रोशियाच्या या वुमेन्स क्रिकेटला टीमला आणि हे जर त्यांनी आव्हान पार केलं तर निश्चितच तिथं आनंद जल्लोषात साजरा केला जाणार हे मात्र नक्की आहे. तर याच्यानंतरचा जो सामना होईल तो एटुकोली तामशी बंद श्री दत्त मळेगरवाडी विरुद्ध जय भवानी मळेगरवाडी. तर साक्षी हिच्यासाठी भरत नागाजी म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. निश्चितच हे पारितोषिक त्यांचं कुठं ना कुठं मनोधैर्य वाढवणारं असेल. कारण खूप चांगलं क्रिकेट या सगळ्या वुमन्सने खेळलंय आणि पिंक कलरचे जे जर्सी परिधान केले. दक्षिण पंचक्रोशीच्या टीमसाठी पुन्हा एकदा चला ती 18 चेंडूंमध्ये 20 धावांचं टार्गेट असेल. तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. हे बक्षीस असेल निश्चितच. 7 देवी घोडा बंदर या टीम कडनं असेल. आपल्या वुमेन्सना कुठेतरी मोटिवेशन प्रेरणा देण्यासाठी हे पारितोषिक निश्चित निर्माण होईल. कारण आज ते प्रत्यक्ष क्रिकेट अनुभवतील जगतील. पहिला चेंडू गेलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी छोटी क्रिकेटर अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एका डॉट चेंडूसाठी सुद्धा इथं प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात. निश्चितच प्रत्येकाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज मात्र पंचकृषी क्रिकेट संघटनेतील सर्व महिला क्रिकेट रसिक असतील म्हणा किंवा जेंट्स क्रिकेट असतील याच दरम्यान हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला. एका धावेने कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू तिथं उचलला गेला. 1 धाव कंप्लीट बोर्डवर लागली जाईल. सर धावा किती होत आहेत पण बक्षीस बघा. संताजी दादांकडून प्रत्येक षटकारास प्रत्येक चौकारास ओहो सर हा षटकार आणि षटकार कॅप्टनच्या माध्यमातून प्रदीप मात्र बोरकरवाडीकडून 500 रुपयाचं बक्षीस. पहिला षटकार वुमन्स क्रिकेटचा. जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या. उत्तर विभागाचे कॅप्टन नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असली सचिता मात्र हिच्याकडून पहिला षटकार 500 रुपये. हो सर दुसरा चौकार सुद्धा येतोय. यस कोणतंही क्षेत्ररक्षण तिथं डिफेंड करेल का. अंपायरचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. मला वाटतं याच दरम्यान अंपायर येस अजून डिसिजन पेंडिंग आहे. मला मे बी तिथे 2 धावाचं डिक्लेअर आहेत. परंतु काय सर अटॅकिंग विध्वंसक सुरुवात केली आहे. येस कोणत्याही प्रकारची धाव नाहीये कारण प्रयत्न केला नाहीये. खूप सुंदर फटका मारला गेला होता. धाव घेण्यात यश आलं नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हाफ पिच पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र ती संधी जाईल का. 1 धाव कंप्लीट केले त्यांनी. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न करतात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळतंय आणि महिला क्रिकेटची मला वाटतं सुरुवात या पंचकृषी. सर 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 मी तुम्हाला सांगतोय ही नवी मुंबईची पोलीस दंडुका घेऊन चेंडूला मारते असं वाटतंय जसं आरोपींना मारते.
रनर रागिणीसाठी संचिता. हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ टू यू. यस, अप्रतिम आणि उच्च दर्जाचं क्रिकेट या महिलांच्या माध्यमातून या सर्व या पंचक्रोशीतील सर्व महिला क्रिकेट आज नक्की मात्र क्रिकेटचा अनुभव मनापासून घेताना आणि काय अफलातून सुरुवात केली आहे. अगदी अटॅकिंग मोठे मोठे फटके मारतायत सुचिता पाटील आणि रुचिता. धाव संख्या झाली ती 10. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काय अफलातून मॅच ॲटमॉस्फिअर तयार केलं या क्रिकेट महिला क्रिकेटर्सनी इथं. चला, खूप सुंदर क्रिकेट. प्रत्येकाची उत्सुकता मात्र शिगेस पोहोचले. सगळेजण एक्साइटेड झाले ही मॅच पाहण्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला. तिथं क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये तैनात. केवळ एका चिकी सिंगल धावफलक पुढे सरसावेल. धाव संख्या झाली ती 11. अजूनही 9 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र हा येतोय पुतुंग षटकार आणि येतोय मॅक्सिमम. इट इज अ ह्यूज 6 आणि बॅट मधून येतोय तो सुचिता यांच्या. सर, रुपेश सर, याच्या नंतर पुन्हा आता तिसरा षटकार येतोय की काय? इथं संधी होती झेल घेण्याची, परंतु तिथे केवळ एका धावेने पुढे सरसावेल. सर सांगत होती पोरं की बाउंड्री आत घ्या 30 सर्कल मध्ये खेळवा, पण आम्ही जर पेटून उठलो फक्त 2 धाव पाहिजे. फक्त या महिलांबद्दल बोलतोय, महिला नाही त्या रणरागिणी माय मावल्या आहेत आपल्या. रुचिता पाटील टोळवला चेंडू आणि जेल झालाय. दक्षिण विभागाचा जल्लोष. डीजे मास्टर, डीजे बजाव. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. या प्रत्येक विकेटसाठी साईनाथ मंत्रीवाडीच्या टीमकडनं सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होती. प्लस सातदेवी घोडाबंदर या टीमकडनं सुद्धा, म्हणजे दोन्ही टीमकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सर बघताय 500, 1000, 500, 1000. पण महिला घरातली पेटून उठली, पोलीस ठाण्यातली पोलीस पेटून उठली तर कसे दंडुके फिरवते. आणि पोरींनी जर ठरवलं तर काय काय करू शकतात याचा मूर्तिमंत उदाहरण आज पंचक्रोशीत पाहायला मिळतोय. एका धावेची आवश्यकता विजय प्राप्त करण्यासाठी आणि पिंक कलरचा जल्लोष इथं साजरा होत असताना पुढचा चेंडू अगदी 1 धाव निघेल का? यस, आणि ती धाव कंप्लीट होते. आणि याच बरोबर काय जल्लोष आहे, काय जल्लोष आहे. पिंक जर्सीचा माहोल पूर्ण मैदानात जातोय, जल्लोष होतोय, जणू काही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली असा. डीजे मास्टर, डीजे बजाव, होऊ द्या जल्लोष पिंक जर्सीचा.